Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 6 subject English. Poem. There is a hole in the bucket. मागील व्हिडिओमध्ये ही जी पोएम आहे या पोएमचे पॉइंटर्स या ठिकाणी आपण लर्न करत होतो. मागील व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड हे तीन क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व केलेले होते. आता या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 4 हा सॉल्व करणार आहोत. Question number 4. Present the story line the poem in the form of a circular flowchart. या ठिकाणी आपल्याला ही जी स्टोरी आहे तर ही फ्लोचार्ट सर्क्युलर फ्लोचार्ट या माध्यमातून आपल्याला ती सादर करायची आहे. तर माझ्या नोटबुकमध्ये तुम्ही पाहू शकता की मी ती फ्लोचार्टच्या माध्यमातून या ठिकाणी प्रेझेंट केलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता की हे फर्स्ट सेंटेन्स आहे, हे सेकंड आहे, हे थर्ड आहे. हे क्रमाने सेंटेन्स आहे आणि या ठिकाणी हे सेंटेन्स नंतर हे या ठिकाणी असं, या सेंटेन्स नंतर हे आणि या सेंटेन्स नंतर हे असं या ठिकाणी क्रम हा या ठिकाणी मी लावलेला आहे. आणि हा जो फ्लोचार्ट आहे हा या ठिकाणी स्क्वेअरच्या स्वरूपात लिहिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की यानंतर हे, यानंतर हे असं या ठिकाणी एक एक क्रिया ही या ठिकाणी घडत आहे आणि या ठिकाणी हा फ्लोचार्ट तयार केला आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रेझेंट द स्टोरी लाईन ऑफ द पोएम इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर फ्लोचार्ट. मग फर्स्ट या ठिकाणी एव्हिडन्स आहे, देअर इज अ होल इन द हेनरी बकेट. लिझा टेल्स हिम टू फिक्स इट. हेनरीने त्याचा प्रॉब्लेम सांगितला की या बकेटला छिद्र आहे. मग त्याच्यावरती त्याला रिप्लाय देते की लिझा टेल्स हिम टू फिक्स इट. त्यानंतर हेनरी आस्क हर विथ व्हॉट शुड आय फिक्स इट. शी टेल्स हिम विथ स्ट्रॉ. हेनरी आस्क हर व्हॉट यू शुड फिक्स इट विथ. शी टेल्स हिम टू टेक अ स्ट्रॉ. ही टेल्स हर दॅट द स्ट्रॉ इज टू लॉंग. She tells him the straw cut it. He tells her, what shall I cut it? She told him an axe. He tells her the axe is too dull. She told him, why don't you sharpen it? He tells her, with what should I sharp the axe? She told him with a stone. He tells her the stone is too dry. She told him wet the stone. He tells her which should I wet the stone. She told him with water. He tells her how shall I get the water. She told him in the bucket. He tells her there is a hole in the bucket. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा फ्लोचार्ट मी स्क्वेअरच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप या ठिकाणी हा फ्लोचार्ट हा तयार केलेला आहे. तर असंच तुम्ही या ठिकाणी फ्लोचार्ट तयार करू शकता आणि ह्या प्रत्येक स्क्वेअरला तुम्ही या ठिकाणी नंबरही देऊ शकतात. तर अशा प्रकारे हा या ठिकाणी फ्लोचार्ट हा तयार केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द प्लुरल फॉर्म ऑफ फॉलोइंग नाउन्स. खाली काही नाउन्स दिलेले, तर हे जे नाउन्स आहे तर यांचं आपल्याला काय लिहायचं आहे, प्लुरल फॉर्म म्हणजेच अनेक वचन. प्लुरल मीन्स अनेक वचन. मग या ठिकाणी वर्ड दिलेले होल हे आहे सिंग्युलर, होल्स प्लुरल. त्यांनी हे वर्ड दिलेले आणि त्यांचे प्लुरल या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले. होल होल्स, ॲक्स ॲक्सेस, स्टोन स्टोन्स, बकेट बकेट्स, ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटीज, स्टोरी स्टोरीज, फेरी फेरीज. या ठिकाणी ॲक्टिव्हिटी स्टोरीज फेरी यांच्यात वाय आलेला आहे, तर वायचा लोप होऊन या ठिकाणी आय लिहायचा आणि पुढे ES प्रत्यय लावायचं. तर अशा प्रकारे हा प्लुरल फॉर्म या वर्डचा तयार होतो. तसंच स्टोरीचाही होतो आणि फेरी या वर्डचाही प्लुरल फॉर्म फेरीज अशा प्रकारे या ठिकाणी तयार होतो. तर हे जे
प्लुरल फॉर्म्स आहे हे या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे या क्वेश्चनमध्ये प्लुरल फॉर्म आणि त्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये आपण फ्लो चार्ट हे दोघंही क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.